टुडे गोल्ड रेट सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। अक्षय तृतीयेच्या सणापूर्वी सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे। शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली। 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचा शुभ सण असून मौल्यवान धातूंची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते। ग्राहकांचे लक्ष बाजारावर केंद्रित असताना सोन्याच्या दरात 1600 रुपयांची आणि चांदीच्या दरात 5700 रुपयाची मोठी घसरण झाली आहे। देशांतर्गत मागणी मंदावल्यामुळे ही घसरण झाली असून त्यामुळे सर्वसामान्य खरेदीदारांच्या बजेटला मोठा दिलासा मिळाला आहे। किमती का घसरत आहेत? भू राजकीय तणाव आणि डॉलरचा खेळ सहसा जेव्हा जगात युद्ध किंवा तणाव निर्माण होतो तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी प्रचंड वाढते। पण यावेळी समीकरण उलट झाले आहे। 28 फेब्रुवारीपासून मध्य पूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव निर्माण झाला असूनही सोन्याच्या किमती सुमारे 8% घसरल्या आहेत। यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची सातत्याने वाढणारी ताकद। शिवाय अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह कडून व्याज दरात कपात होण्याची आशाही मावळली आहे। जेव्हा व्याज दर कमी होतात तेव्हा सोन्याला अनेकदा झळाळी येते, पण सध्या तसे होताना दिसत नाही। सोन्याचा भाव प्रति 10 ग्राम 1,56,200 रुपये, राजधानी दिल्लीमध्ये 99.90% शुद्ध सोन्याचा भाव 1,0600 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्राम 1,56,200 रुपये इतका झाला आहे। या आठवड्याच्या अखेरीस अनेक महत्त्वाची आर्थिक आकडेवारी जाहीर होणार आहे, ज्यामुळे सोन्याच्या हालचाल मर्यादित कक्षेत राहण्याची शक्यता आहे। सध्या बाजारात एकत्रीकरण दिसून येत आहे। भारतात सोने केवळ एक धातू नाही तर भावना आणि परंपराचे प्रतीक आहे। गेल्या वर्षीच्या अक्षय तृतीयेपासून ते या वर्षीपर्यंत सोन्याचे गुंतवणूकदारांना प्रभावी परतावा दिला आहे। ज्यांना थेट दागिने खरेदी करायचे नाही त्यांच्यासाठी तज्ञ गोल्ड ETF हा एक उत्तम पर्याय मानतात। हे ETF जे घर बसल्या सहज खरेदी करता येतात, त्यासाठी फक्त डीमॅट खात्याची आवश्यकता असते। ते सुरक्षित आणि त्रासमुक्तपणे साठवता येतात। प्रिय ग्राहकांनो, या वर्षी अक्षय तृतीयेला आपण सोने आणि चांदीची खरेदी करू इच्छित असाल तर कृपया आपण आपल्या परिचित, आपल्या गावातील, शेजारी, आपल्या वार्डात असलेल्या लहान सोनाराच्या दुकानात जाऊनही आपल्या दागिने किंवा वस्तू खरेदी करू शकता। ज्या भावात किंवा ज्या शुद्धतेत आपल्या मोठ्या शोरूम मध्ये सोने चांदीचे दागिने मिळतात त्याच शुद्धतेत आणि त्याच भावामध्ये, उलट त्याही पेक्षा चांगले आपल्या शेजारी लहान सोनाराकडे त्यांनी स्वतःच्या हाताने घडविलेले दागिने अधिक मजबूत आपणास अवश्य मिळतील। तेव्हा यावेळी आपण सोने चांदी खरेदी करताना कृपया आपल्या जवळच्या लहान सोनाराच्या दुकानातही खरेदी करू शकता। आपणास आजचे भाव व आपणा माहिती कशी वाटली ते आपण कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि सोने आणि चांदीचे भाव दररोज असेच एकत्र राहण्यासाठी आपल्या हक्काची प्रसारवाहिनी स्वर्णकार समाज प्रसारवाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ताला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद। जय नरहरी। नागपूरहून मी दिनेश शेवले, मुख्य संपादक ऋग्वेद सुवर्ण वार्ता।